आणि जर तुम्ही भाषण करत नसाल ना, व्यक्त होत नसाल ना, 4 लोकांमध्ये हातात माईक घेऊन बोलत नसाल ना, तर तुम्ही पडद्यामागेच आहे अजूनही. पडद्यामागे किती जगलात याची दखल कोणीच घेत नसतं. एखाद्या कार्यक्रमाला जर गेलात ना तुम्ही, आणि त्या कार्यक्रमामध्ये जर सूत्रसंचलन कोणीतरी करतं, भाषण कोणीतरी करतं, आभार कोणीतरी मानतं, प्रस्ताविक कोणीतरी करतं, आणि मग 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर 2 दिवसानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाची बातमी येते. आणि बातमी आल्याच्या नंतर ती बातमी तुमच्या घरच्यांनी वाचायला लागते, आणि मग तुमची मंडळी म्हणते या कार्यक्रमाला तुम्ही पण होतात ना. तो म्हणतो हा मी पण होतो. मग हे सूत्रसंचलन कोणी केलं? तो म्हणतो अमक्यानं केलं. ते प्रस्ताविक भाषण कोणी केलं? ते म्हणते तमक्यानं केलं. अध्यक्षीय भाषण कोणी केलं? ते अमक्यानं केलं. प्रमुख वक्ता कोण होतं? तो अमुक होता. मग तुमचं ह्या पेपरला कुठंच नाव नाही. तो म्हणतो आहे ना. बायको म्हणते कुठं आहे? ते इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्याच्यामध्ये मी एक होतो. इत्यादी मधलं व्हायचंय का त्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करणारा तुम्हाला व्हायचंय, हे थोडं ठरवलं पाहिजे. इत्यादीमध्ये राहायचंय का कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा तुम्हाला राहायचंय, हे आपण ठरवलं पाहिजे. आपण जर भाषणाला महत्त्व दिलं ना, तर आपण इत्यादीमध्ये येणार नाहीत. बहिरथ सरांनी कार्यक्रमाचं आभार मानलं, ही बातमी येते ना. आज सोशल मीडियावर जो माणूस बोलतोय ना, तो मोबाईलवर येतो. जो बोलत नाही तो मोबाईलवर येत नाही. तुम्ही व्यक्त व्हा, मोबाईलवर येणार. आणि हे मोबाईल, हे बघा लक्षात ठेवा, हे मोबाईल आपल्यासाठी वरदान आहे बरं का. आता ही जी आत्ताची पिढी आहे ना, आपण खूप नशीबवान आहेत. आपल्यासाठी मोबाईल हे वरदान आहे. तुम्हाला कोणाच्याही मागं पळायची गरज नाही. या मोबाईलवर जो माणूस आला तो जगाला कळाला, तो महाराष्ट्राला कळाला. तुमचा व्यवसाय बी असेल ना, तो मोबाईलवर आला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे स्टेटस बघत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलंच स्टेटस कसं निर्माण होईल याच्यासाठी जर प्रयत्न केले ना, तर एक दिवस नक्कीच तुमचं सुद्धा स्टेटस कोणीतरी ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे मोबाईल वरदान आहे तुमच्यासाठी. सातत्यानं शूटिंग करा तुमच्या भाषणाचं तुम्ही, आणि बघा जमतंय का. बऱ्याच चुका तुम्हाला मोबाईल दाखवल. आजकाल व्यवसाय सुद्धा त्याचेच चालणार आहेत, जे व्यवसाय मोबाईलवर असणार आहेत. उदाहरणं सांगू का तुम्हाला. अनेक लोकांनी कोट्यावधी रुपये खर्चून हॉटेल बांधले, पण भाग्यश्री हॉटेल लगेच ट्रेंडिंगला आलं. कशामुळं? मोबाईलमुळं. अनेक लोकांनी कोट्यावधी रुपये खर्चून हॉटेल बांधले, पण तिरंगा हॉटेल सगळ्याला कळालं. कशामुळं? मोबाईलमुळं. अनेक मास्तर या महाराष्ट्रात आहेत, पण कांगणे मास्तर, कराळे मास्तर सगळ्याला कळाले. का? मोबाईलवर आले ना. अनेक डॉक्टर या महाराष्ट्रात आहेत, पण स्वागत तोडकर सगळ्याला कळाले. का? बोलतात ना. कोल्हापूरचे स्वागत तोडकर आयुर्वेदाचं मार्गदर्शन करतात. बोलणाराचे दिवस आहेत, न बोलणाराचे नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही राजकारण बी जर करत असाल ना, तर तुम्ही हातात माईक घेतला तर तुमचे दिवस चांगले, तर तुमचा नेता तुम्हाला किंमत देणार आहे. आणि तुमच्या हातात माईक नाही आणि तुम्ही जर व्यासपीठावर नाही, तर आपल्याला आपण किंमत निर्माण करू शकत नाही. तुमचं जेवढं भाषण गाजणार आहे तेवढे तुम्ही गाजणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करावं, तुमचं वक्तृत्व महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. तुमच्या मनात काय माहिती आहे का, मी जर बोलायला लागलो, लोक जर काय, मला नाही भाषण चांगलं आलं तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील हे डोक्यातूनच काढून टाका. 40% लोक कायम तुमच्यावर टीका करण्यासाठी जन्माला आलेत. ते भगवंतानं त्याच्यासाठी जन्माला घातलेत. त्यांना घाबरून चालणार नाही. ते टीका करणारच आहेत. किती माणूस चांगला वागू द्या, किती बी चांगलं काम करू द्या, तुम्हाला 40% लोक, 30% लोक तरी तुमच्या विरोधात टीका टिप्पणी करण्यासाठी असतातच. बरं, तुमच्यावर टीका करणारे लोक कोण आहेत जरा निरीक्षण करा. जे तुमच्यासारखं होऊ शकत नाहीत ते लोक तुमच्यावर टीका केल्याशिवाय राहत नाहीत. त्याला तुमच्यासारखं बनता येत नाहीत. कोणावर टीका करत नाहीत माणसं, कोणावर टीका करतात. किती मोठं व्हा. ते महेश भाऊ येत अस्सल कीर्तनकार, त्यांनी 7-8 लाख सबस्क्रायबर त्या चॅनलचे निर्माण केले. ते काही जळणारे तर त्यांच्यावर बी असणारच आहेत की, त्यांना पण नावं ठेवीत असतील ना काही. त्यांच्या पण एवढं मोठं चॅनल, एवढं मोठं आध्यात्मिक सगळं त्यांनी महाराष्ट्राला दिलं,
त्यांच्यासुद्धा 4-2 कमेंट्स वाईट करणारे असतीलच की. कुणावरही लोक टीका करतात म्हणजे करतात. टीका करणाराचा विचारच सोडून द्या. एक सांगू का, उलट ते लोक आपल्यासाठी वरदान आहे. जे लोक आपल्याला बोलत आहेत त्यांच्यामुळं आपण चांगलं वागतो. म्हणजे आपण चांगलं वागलो, कुणामुळं वागलो? त्यांच्यामुळं वागलो. आपण चांगलं राहायला लागलो, कुणामुळं राहायला लागलो? त्यांच्यामुळं राहायला लागलो. अरे त्यांचा अंकुश आहे आपल्यावर, ते आपल्यावर बोलतात म्हणून आपण चांगलं वागतो. नकळत आपण त्यांच्यामुळं आपलं चांगलं व्हायला लागलं. टीका करणारामुळं आपलं चांगलं होत असतं, टीका करून त्यांचं कधीच चांगलं होत नाही. टीका करणाराचं चांगलं होत नाही, पण ज्याच्यावर टीका होते त्याचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे लोक आपल्या बोलतायत, जे लोक आपल्यावर टीका करतायत त्यांचं काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आपल्या चांगल्यासाठी सगळं चालू आहे. नकारात्मक गोष्टीतूनही सकारात्मक ऊर्जा ज्याला घेता आली, नकारात्मक टीकेतूनही सकारात्मक ऊर्जा ज्याला घेता आली आणि ज्याला पुढं जाता आलं, तो समाजामध्ये टिकला. कोण नावं ठेवत नाही? हे बघा, नावं तर देवाला सुद्धा ठेवतात. लोकांनी जगाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही आणि लोकांनी जगाच्या मालकाला बी सोडलं नाही. रामाला सुद्धा लोक नावं ठेवत होते त्यावेळी की त्यांनी सीता नव्हती स्वीकारायला पाहिजे. आलं का लक्षात? मग देवाला नावं ठेवणारा सुद्धा समाज असू शकतो. तुम्हाला आम्हाला का नाही नावं ठेवणार लोक? तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान आहे म्हणून लोकांचा विचार करू नका. तुम्ही जसं जमल तसं बोलायला लागा. हातात माईक घ्या आणि बोलायला लागा, जसं जमल तसं, जितकं जमन तितकं. आणि सुरुवातीला काही वेळ थोडंच बोला, मोजकंच बोला, जेवढं जमन तेवढंच बोला. आणि बोलणं संपत आलं की दाखवून देऊ नका माझं संपत आलंय. उलट कसं बोला? बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे भरपूर आहेत, परंतु वेळेच्या काळाच्या बंधनात असल्यामुळे याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. उघडं पडू द्यायचं नाही. आपलं भाषण आहे ना, आपण उघडं पडू द्यायचं नाही. काही सूचना आता देतो.